नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या येणाऱ्या काही एपिसोडमध्ये असे होणार की अर्जुन हा सायलीवर रागवलेला असतो। अर्जुनचा राग घालवण्यासाठी सायली काही ना काही प्रयत्न करत असते। मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी सायली ही बाथरूममध्ये असते आणि काही कपडे धुण्यासाठी ती मशीन ही ऑन करते। मात्र मशीन ऑन केल्यानंतर जे पाणी असते त्यातील पाईप तो निघला जातो आणि प्रेशरने पाणी हे सायलीच्या अंगावर पडत असते। सायली मात्र खूप घाबरते आणि ओली चिंब झालेली असते आणि त्याच वेळेस ती अर्जुनला आवाज देते की आहो आहो। तेव्हा अर्जुन धावतच हा बाथरूम मध्ये आलेला असतो आणि सायलीला ओलचिंब भिजलेलं पाहून अर्जुन सायलीकडेच बघत असतो, कारण ओल्या कपड्यातलं सायलीचं रूप हे खूप छान दिसत असतं आणि अर्जुन आणखीनच सायलीच्या प्रेमात पडलेला असतो। तेव्हा मात्र सायली म्हणत असते की आहो अर्जुन सर, काय करताय, काय बघत बसलात, चला ना इकडे या आणि तो पाईप जोडा। तेव्हा मात्र अर्जुन सायलीकडे बघत लगेच धावतच येतो आणि अर्जुन सायलीला जवळ घेत, म्हणजे सायली एकदम अशी अर्जुनच्या मिठीत आलेली असते आणि लगेच तो पाईप जोडत असतो। तेव्हा मात्र सायली आणि अर्जुन हे एकत्र असतात आणि पूर्णपणे ते ओले झालेले असतात आणि त्याच वेळेस अस्मिता ही त्यांच्या रूममध्ये आलेली असते, कारण अस्मिताला तर सायलीवर लक्षच ठेवायचे असते, कारण अर्जुन आणि सायली नक्की नवरा बायकोचं हे खोटं नाटक करतात। त्या जोगतीन आईने सुद्धा सर्वांसमोर सांगितले ना की सायली आणि अर्जुन नक्की घरातील सर्वांपासून काहीतरी लपवून ठेवतात, ते खरे नवरा बायको नाहीत असे त्या जोगतिनीने सांगितले, म्हणजे नक्की यांच्यावर काहीतरी लक्ष ठेवायला हवे आणि जर आपल्याला काहीतरी पुरावा मिळाला तर मग पूर्णाई आजीचे कान भरायला काही हरकत नाही आणि पूर्णाई आजी लवकरच असे समजल्यानंतर त्या सायलीला घराच्या बाहेर काढेल असे अस्मिताला वाटत असते। म्हणून अस्मिता ही अर्जुन आणि सायली यांच्याविषयी पूर्णाई आजीचे कान भरण्याचा प्रयत्न करतच असते आणि त्याच उद्देशाने ती सायलीच्या रूममध्ये आलेली असते। अर्जुन सायलीकडे बघत असतो, म्हणजे तो सायलीच्या इतका जवळ आलेला असतो आणि पूर्ण असे ओले झालेले असल्यामुळे सायली म्हणते की अर्जुन सर, तुम्ही येथेच थांबा, मी बाहेर जाते आणि कपडे बदलून परत येते। तेव्हा मात्र सायली बाहेर आलेली असते आणि तिने दरवाजाची कडी लावून घेतलेली असते। तेव्हा मात्र अस्मिता ही सर्व बघत असते आणि सायलीचे लक्ष हे अस्मितावर जाते। सायली तर ही अस्मिताकडेच बघत असते, तिला त्यावेळी आता काय करावे तेच समजत नाही, कारण अस्मिता ताईंचा संशय आणखीनच वाढेल की मी कपडे चेंज करण्यासाठी रूममध्ये आले आणि बाहेरून दरवाजाची कडी सुद्धा लावून घेतली आणि नवरा बायकोमध्ये असे नाते असताना असे काहीच करू शकत नाही, मग ही सायली असे का वागत असेल असं अस्मिताच्या सुद्धा डोक्यात संशय येतो। सायली मात्र विचारात अखंड बुडून गेलेली असते की आता मी काय करू। तेव्हा मात्र लगेच अर्जुन आतमधून आवाज देतो की मिस सायली, तुमचे झाले का आणि मी बाहेर येऊ शकतो का। तर ते ऐकल्यानंतर अस्मिताच्या डोक्यात मात्र प्रकाश पडतो। अस्मिता विचार करते की हे नवरा बायको तर आहेत, मग हे नक्की काहीतरी नाटक करत असतील आणि अर्जुन दादा हा सायली वहिनीला का विचारतो की मी बाहेर येऊ का। तर लगेच अस्मिता विचारच करत असते आणि सायली तिच्याकडेच बघत असते। आता अर्जुन सरांना काय उत्तर द्यावे हे सायलीला समजत नाही। तेव्हा लगेच अस्मिता म्हणत असते की काय ग सायली, तू का बाहेर आलीस आणि कपडे बदलण्यासाठी तू दरवाजा का लावून घेतलास, तुम्ही तर खरे नवरा बायको आहात ना। तेव्हा मात्र अस्मिताचा आवाज अर्जुनने ऐकलेला असतो आणि अर्जुन लगेच सायलीला दरवाजा उघडण्यासाठी सांगतो। अर्जुन बाहेर येतो आणि अस्मिता ताई, तू येथे काय करतेस असं विचारतो। तेव्हा अस्मिता ही धबकल्यासारखी होते आणि अर्जुन, तुम्ही एकमेकांच्या बाथरूममध्ये पाणी खेळत होतात आणि लगेच कपडे बदलण्यासाठी तुम्ही दरवाजा का लावून घेतला असेल, म्हणजे तुमच्यामध्ये ते नातं नाहीच ना आणि जुक्तीनाही जे म्हटली होती ते खरं आहे वाटते। तेव्हा लगेच अर्जुनला अस्मिताचा राग येतो। तर अस्मिता म्हणत असते की मी आता घरातील सर्वांनाही सांगणार की अस्मिता लगेच सांगायला जायला लागते। अर्जुन म्हणत असतो की अस्मिता ताई थांब, आणि तुला जर आमच्यामध्ये खरं नवरा बायकोचं नातं आहे हेच बघायचं होतं आणि मागच्या वेळी सुद्धा तू आमच्या रूममध्ये लपून हे सर्व बघत होती, तेव्हा मात्र तुला ते कळले नाही का, आणि थोडा वेळ जर अजून थांबली असती तर तुला ते नाते चांगलेच समजले असते, कारण त्यानंतर काय घडले असेल। तेव्हा मात्र लगेच अर्जुन म्हणत असतो की थांब अस्मिता ताई, तुला मी आज आमच्यामध्ये काय नातं आहे ते नक्की दाखवतो। तेव्हा मात्र सायली तर खूपच घाबरलेली असते। तेव्हा सायली विचार करते की आता अर्जुन सर काय करतील आणि मुद्दाम लगेच अर्जुन हा सायलीच्या खूप जवळ येतो आणि सायलीच्या जवळ आल्यानंतर लगेच तिचा ओढणीने म्हणजे पदराने चेहरा झाकतो आणि
अस्मिता ताई, तुला बघायचे ना आमच्यामध्ये नातं आहे की नाही. तेव्हा अर्जुन खूप असा सायलीच्या जवळ आलेला असतो आणि तिच्या होठांचा अलगद असा किस घेतो. सायलीचे मात्र असे खूप अशी दयनीय अवस्था झालेली असते. तिचे अंग पूर्ण असे थरथर कापत असते की अर्जुन सर हे काय करतात आणि अस्मिता ताईंसमोर हे नाटक का करावे लागते. तेव्हा लगेच तिच्यासमोर अर्जुनने चक्क सायलीचा किस घेतलेला असतो आणि सायलीला मिठीत घेतलेले असते. तेव्हा मात्र अस्मिता ही धावतच खाली येते आणि सर्वांना हे सांगत असते. तेव्हा कल्पना मात्र हे अस्मिताला चांगलीच झापते. कल्पना म्हणत असते की तुला काय गरज होती अर्जुन आणि सायलीच्या रूममध्ये जायची. मागच्या वेळेस सुद्धा तू त्यांच्या रूममध्ये लपून बसली होती, तेव्हा झाला तो तमाशा पुरे नव्हता का, आणि आज का गेली असेल. अस्मिता म्हणत असते की अगं तू माझं ऐकून तरी घे ना गं आई, ते दोघं एका बाथरूममध्ये होते. अस्मिता म्हणते की नाही, त्यांच्यामध्ये नवरा बायकोचं नाटकच नाही. त्याने जरी हा सायलीचा किस जरी घेतला असेल तरी हे सर्व नाटकच करतात. तर पूर्णाई आजी म्हणते की आता कल्पना, मला तर खूप असे टेन्शन येते की त्या जोगतिनीने सांगितलेले सर्व काही खरे आहे की नाही असेच वाटते. अस्मिता म्हणत असते की अगं त्या जोगतिनीने तुला सांगितले की 1 वर्षात या घरामध्ये पाळणा हालेल आणि मग या दोघांमध्ये काहीच नातं नाही, तर ते कसे शक्य होणार. कल्पनाला थोडेसे टेन्शन येते आणि कल्पना ही अस्मितावरच रागवलेली असते. पूर्णाई आजी म्हणते की आता पार काही खरं नाही म्हणून ती डोक्याला हात लावते आणि आता काय होणार काय माहीत नाही म्हणून ती अर्जुनला घाईने बाहेर बोलावते. तेव्हा लगेच कल्पना सर्वांसमोर अर्जुनला विचारते की अरे तुम्ही दोघं बाथरूममध्ये होतात आणि नेमकं काय घडले, अस्मिता इतकी धावत का आली. तेव्हा लगेच अर्जुन सर्वांसमोर सांगत असतो की अगं आई, अस्मिता कायम आमच्या रूममध्ये येत असते आणि डोकावण्याचा प्रयत्न करतच असते, कायम आम्हाला त्रास देत असते. आम्ही दोघं रोमांस करत होतो कारण बाथरूममधला तो वॉशिंग मशीनचा जो नळ आहे तो निघलेला होता आणि मिस सायलीने मला आवाज देऊन तो नळ बसवण्यासाठी बोलावले. तेव्हा आम्ही दोघं इतके ओलेचिम झालो होतो म्हणून आमचा थोडासा रोमांस चालू होता, बाकी काही नाही. तेव्हा लगेच मी अस्मिताला किससुद्धा सायलीचा घेऊन दाखवला तरीसुद्धा ह्या अस्मिता ताईचा विश्वासच बसत नाही. नेमकं हिच्या मनामध्ये काय आहे तेच कळत नाही. तेव्हा आता अस्मिताला आनंद वाटत असतो की पूर्णाई आजी नक्की यांच्यातील या नात्याचा उलगडा करेल आणि सायली आणि अर्जुन खरे बोलून जातील. तेव्हा मात्र अर्जुनने पूर्णपणे बाजी पलटवलेली असते आणि परत सर्वांसमोर सायलीला मिठीत घेतलेले असते आणि परत सायलीचा किस घेतलेला असतो. तेव्हा मात्र पूर्णाई आजी डोळे झाकून घेते आणि ह्या अर्जुनला काही मात्र अक्कल नाही असे बोलत असते. तेव्हा अस्मिताचा परत सर्वांसमोर पोपट बनतो आणि कल्पना ही अस्मिताला चांगलीच झापते. परत जर अर्जुन आणि सायलीला त्रास देण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या रूममध्ये जर गेली ना तर मग बघ, मी तुला परत रूमच्या बाहेर सुद्धा काढणार नाही आणि लवकरच तुझे बाळविस्तार भरून आपल्या घरी जा, आपल्या नवऱ्याबरोबर सुखी संसार कर, असे अनेक उपदेश ती अस्मिताला देत असते. तेव्हा मात्र अस्मिताची बोलतीच बंद होते. तर आता अर्जुन अस्मिताला आणखीन काय धडा शिकवणार आणि सायलीसुद्धा हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा. धन्यवाद.